लातूर महानगरपालिकेचा निकाल आता स्पष्ट झालेला आहे। एक हाती सत्ता जी आहे ते काँग्रेसच्या ताब्यात आलेली आहे। लातूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे। माझ्यासोबत अभय साळुंखे आहेत, जिल्हाध्यक्ष। मला सांगा, कशा पद्धतीची निवडणूक राहिली आणि या निवडणुकीमध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले आणि कशा पद्धतीने काँग्रेसचं वर्चस्व राहिलं? ही निवडणूक म्हणजे एक महाभारत होतं आणि त्या महाभारतात जसं नेहमी सत्याचा विजय होतो तसा आदरणीय अमित देशमुख साहेबाचा, आदरणीय विलासराव देशमुख साहेबाच्या विचाराचा विजय झालेला आहे। निश्चित स्वरूपात आरोप झाले रवींद्र चव्हाण त्याचा फटका बसला होता आणि साहेबांच्या ज्या आठवणी आहेत ते मतदारांनी यातून उत्तर दिले। रवींद्र चव्हाण हा ब्रँडेड मूर्ख आहे असं लातूरच्या जनतेने सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्याचा काही फरक पडत नाही, परंतु लक्षात घ्या, जनता आदरणीय अमित देशमुख साहेबासाठी सर्वतोपरी आहे आणि जनतेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेबच सर्वतोपरी आहेत जनतेच्या हृदयात। आणि आज त्याच्यामध्ये दुधात साखर पडल्यासारखं वंचितची साथ मिळाली, प्रकाश आंबेडकर साहेबाचा आशीर्वाद मिळाला आणि वंचितचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। लातूरच्या विकासाची घोडदौड अजून ताकदीनं असंच चालू राहील। लातूरसाठी वंचित आणि काँग्रेस यांची आता सरशी ठरलेली आहे। कशा पद्धतीने या विजयाकडे पाहता विजयाचा गुलाल आपल्या अंगावरती दिसतो? खरं तर हे लातूरकरांचं यश आहे। लातूरकरांनी ज्या दोन प्रवृत्ती निवडायच्या होत्या, ज्या दोन विचारधारा निवडायच्या होत्या, त्याच्यामधली जी लातूरकरांच्या कल्याणाची विचारधारा आहे, जी लातूरच्या सुसंस्कृतपणाची विचारधारा आहे, जी लातूरला उज्ज्वल परंपरेकडे घेऊन जाणारी विचारधारा आहे, ती विचारधारा आज लातूरकरांनी अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्वरूपाने आणि त्यांच्या सर्व उमेदवाराच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या साहेबांच्या विचारसरणीच्या निमित्ताने आणि त्यांच्या सर्व उमेदवाराच्या निमित्ताने लातूरकरांनी स्वीकारली आहे। या विचारसरणीचा आज जो हा प्रचंड विजय झालेला आहे तो खऱ्या अर्थानं ह्या सर्व लातूरकरांच्या सुसंस्कृतीचा विजय झाला असं मला वाटतं। भाजपच्या नेत्यांनी त्याच्यावर पांघरून मुख्यमंत्र्यांना हातावं लागलं आणि त्यानंतर भाजप एवढ्यावर थांबली नाही, अनेक प्रभागामध्ये पैसे वाटण्याचे कार्यक्रम। खरं तर भाजप असे प्रयोग करते की इथांचा एखादा नेता बोलतो आणि त्याच्यानंतर कुणीतरी मोठा नेता सावरासावर करतो। खरं तर प्रदेशाध्यक्ष सारख्या माणसाने जर त्यावर वक्तव्य केलं तर खरं तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे केवळ लातूरचं हे नाही आहे, अस्मिता नाही आहे, तर ती महाराष्ट्राची अस्मिता। आणि मला वाटतं खरं तर प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, परंतु लिपापोती करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या सभेमध्ये केलं। कदाचित लातूरकरांच्या रोषाला सामोरं जायचं नाही की काय असा विचार करून त्यांच्याकडून झाला असेल। मला वाटतं की पैशाची जी निवडणूक म्हणतात, सत्तेच्या माध्यमातून पैसे कमवणे आणि पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकणे, हे जे भाजपचे सूत्र राहिलं आहे त्या सूत्राला हाणून काढण्याचा प्रयत्न लातूरकरांनी केला आहे आणि लातूरकरांनी दाखवून दिलेलं आहे की ना तुमचं पैसे चालणार, ना तुमचं चारित्र्य चालणार, इथे फक्त लातूरच्या कल्याणाचा विचार चालणार। जो विचार काँग्रेसचा विचार आहे, जो विचार विलासरावजी देशमुख साहेबांचा विचार आहे, जो विचार आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा आहे, जो विचार अमित भैया देशमुख साहेब सोबत घेऊन जात आहेत, जो विचार आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब सगळ्यावर संस्कार घडवतात, जो विचार धीरज भैया देशमुख साहेब घेऊन जातात, खासदार डॉक्टर काळगे साहेब घेऊन जात आहेत, त्या विचाराच्या सोबत लातूरकरांनी साथ दिलेली आहे आणि ही साथ नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या विकासाची घोडदौड ठरेल। निश्चित स्वरूपात आपण पाहिलं तर विचारसरणी, लातूरच्या विकासासाठी जो विचारसरणी जे करतात त्यांनाच लातूरकरांनी निवडले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आणि प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.